अधिवेशनात अर्थ खात्याबाबत महायुतीच्याच आमदारांनी तक्रार केली आहे। शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांनी सभागृहात अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप केलाय। महापालिका झाल्यानंतर जीएसटीचा परतावा देणं बंधनकारक आहे। निधी मंजूर होऊन देखील अजित पवार देत नसल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केलाय। तर भाजप आमदार परिणय फुकेंनीही ओबीसी योजनांसाठी अर्थ खातं निधी देत नसल्याचा आरोप सभागृहात केला। यावर राष्ट्रवादीचे आमदार अमर काळे आणि अमोल मिटकरींनी आक्षेप घेतलाय। महानगरपालिका झाल्यानंतर जीएसटीचा जो परतावा आहे हा परतावा देण्यासाठी निश्चितपणे आपल्याला बंधनकारक या ठिकाणी असताना सुद्धा आम्हाला 93 कोटी रुपये मंजूर झाले। अध्यक्ष महोदय फक्त मंजूर केले, पहिला हप्ता 93 कोटीचा पाठवला, पण तो अद्याप निधी आम्हाला प्राप्त झालेला नाही। अध्यक्ष महोदय, मी माननीय अजितदादाकडे अनेकदा बोललो या संदर्भातली बैठक लावा, त्यांनी खाली अधिकाऱ्याला सांगितलं का बैठक लावा, पण अजूनही त्या बैठकीचा मुहूर्त ठरला नाही। अध्यक्ष महाराज, गोंदिया आणि भंडारामध्ये लवकरात लवकर हॉस्टेल सुरू झालं पाहिजे। आम्ही प्रत्येक डीपीडीसी मध्ये मी आणि अभिजित वंजारीजी हा विषय मांडतो आणि प्रत्येक याच्यात आम्हाला सांगण्यात येतं की राज्य शासन याच्यात निधी उपलब्ध करत नाही। अतुल साळवेजींनी अनेक योजना सांगितल्या, त्या योजना ते करतात आहे आणि चांगल्यारीत्या ते सगळं ओबीसी समाजासाठी काम करतात। कुठेतरी वित्त विभाग या सगळ्या योजनांसाठी अडथळे आणत आहे आणि वसतिगृहामध्ये 128 कोटीची मागणी असताना फक्त 10 कोटी रुपयाची निधी वितरित करण्यात आलेली आहे। मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या वित्त विभाग हा ओबीसींच्या विरोधात आहे की काय, असं या माध्यमातून प्रश्न पडतो। सगळे महायुतीमध्ये काम करतोय आणि आपल्या सरकारच्या विरोधात आपण बोलतो किती चुकीचं आहे, हे बरोबर नाही ना। तुमच्याकडून तरी यापेक्षा नाही। परिणय फुके साहेब, सभापती महोदय रेकॉर्डवरून काढून टाका। महायुतीमध्ये आता एकत्र म्हणता तुम्ही सगळेजण आणि असं नाही ना दरेकरजी, असं आम्ही बोललो तर असं नाही ना। आपण भाऊ ना, मग एकमेकाचा आदर राखला पाहिजे ना। तेवढं काढून टाका ना, तेवढं काढून टाका सभापती महोदय।